हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा एक नवीन टॉपिक घेऊन आले आहे. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. म्हणजे कुठलंही सेंटेन्स जर आपल्याला बोलायचं असेल तर वर्बशिवाय ते कंप्लीट होणार नाही. अ वर्ब इज अ वर्ड यूज टू डिस्क्राईब ॲन ॲक्शन. म्हणजे आपण केलेली कृती जर आपल्याला सांगायची असेल तर वर्ब हे तेवढंच महत्त्वाचं आहे. अ वर्ब एक्सप्रेसेस द ॲक्शन परफॉर्म्ड बाय द सब्जेक्ट इन अ सेंटेन्स. म्हणजे जनरली कर्त्याने केलेली ॲक्शन सांगण्यासाठी वर्ब यूज केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, आय लाईक मँगो. मला आंबा आवडतो. या सेंटेन्समध्ये लाईक हे वर्ब यूज केलेलं आहे. लाईकमुळं आपल्याला काय कळतं की मला आंबा आवडतो. ही इज ॲन इंजिनियर. इज हे काय आहे? वर्ब आहे. तो एक इंजिनियर आहे. शी स्पीक्स उर्दू वेल. ती उर्दू छान बोलते. स्पीक्स हे काय? या सेंटेन्समध्ये वर्ब आहे. Verbs can be classified as transitive verb, intransitive verb, verbs of incomplete prediction. म्हणजे 3 टाईपचे वर्ब आपण यूज करतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? इट इज अ वर्ब दॅट टेक्स ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे या वर्बने काय कशाला मदत होते? ऑब्जेक्ट सांगण्याला मदत होते. हिअर द ॲक्शन कमिटेड बाय द सब्जेक्ट पासेस ऑन टू ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे जर आपण सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट यूज केला आहे, म्हणजे कर्म यूज केला आहे, तर त्या कर्माची काय क्रिया आहे ते सांगण्यासाठी आपल्याला वर्ब यूज होतो. कशामध्ये? तर ट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये. फॉर एक्झाम्पल, ही ब्रोक द ग्लास. त्याने ग्लास तोडला. मॉम टूक न्यू साडी. आईने नवीन साडी घेतली. म्हणजे ब्रोक आणि टूक हे दोन्ही वर्ब कशासाठी यूज केलेले आहे इथं? तर ऑब्जेक्टसाठी. इंट्रान्झिटिव्ह वर्ब. इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स डोंट टेक ऑब्जेक्ट. म्हणजे या टाईपमध्ये ऑब्जेक्ट घेतलेला नसतो. दे आर प्लेइंग. म्हणजे ते खेळत आहेत. समजते आपल्याला की ते खेळत आहेत. काय खेळत आहेत ते सांगणं गरजेचं नाही आहे, पण ते एक्झॅक्ट काय करतात ते आपल्याला कळलं. द वॉटर इज फिलिंग. म्हणजे पाणी भरलं आहे. कशामध्ये, का भरलं ते आपण नाही सांगितलं. ही सॅट ऑन द ट्री. तो झाडावर बसला. नेक्स्ट टाईप, वर्ड्स ऑफ इनकम्प्लीट प्रिडिक्शन. इट मीन्स द मीनिंग ऑफ सम वर्ब इज इनकम्प्लीट इन इटसेल्फ. म्हणजे या टाईपमध्ये असा मीनिंग असतो की तो इनकम्प्लीट आहे त्या सेंटेन्समध्ये, तर तो कंप्लीट करण्यासाठी आपण त्या वर्बचा यूज करतो. म्हणजे आपण कॉम्प्लिमेंट सांगतो तिथं. फॉर एक्झाम्पल, इज, ॲम, आर, वॉज, वेअर, सीम, ॲपियर, लुक, बिकम, फील अँड ग्रो. या टाईपचे वर्ब्स आपण या वर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिक्शनमध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल, राम इज अ डान्सर. राम काय आहे? डान्सर आहे. इज म्हणजे राम काय आहे? डान्सर. ते सांगण्यासाठी आपल्याला इथं हे वर्ब यूज करावं लागतं. द गर्ल इज ब्युटिफुल. इज हे वर्ब या सेंटेन्समध्ये यूज केलं. आय फील हंग्री. मला खूप भूक लागली आहे. इट ॲपियर स्क्वेअर शेप. म्हणजे त्याने स्क्वेअर शेप ॲपियर केला आहे. या टाईपचे वर्ब आपण सांगतो.